नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण जॉमेट्री मधला फर्स्ट चॅप्टर अभ्यास करत आहोत, सिमिलॅरिटी. मी तुम्हाला म्हणलं होतं सिमिलॅरिटी चॅप्टरचं नाव अर्धा चॅप्टर झाल्यानंतर येणार आहे. आपण आतापर्यंत 2 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले आणि किती प्रॉपर्टी अभ्यासल्यात? 9 प्रॉपर्टी आपण बघितल्यात. मी रिकॅप घेलोय. पहिली प्रॉपर्टी होती आपली, आठवत असेल तुम्हाला, नीट लक्षात ठेवा. पहिली प्रॉपर्टी रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय होती? नाव लक्षात ठेवा, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी होती इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. तिसरी होती इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. चौथी होती इक्वल बेस अँड इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. पाचवी होती बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. 6वी होती कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. 7वी होती अँगल बायसेक्टर थेरम. 8वी होती कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आणि लास्ट होती इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन थेरम ऑर प्रॉपर्टी. यावर आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स घेतलेले. काही विद्यार्थ्यांनी मला ते दाखविले सोडून. मी हॉट सुद्धा टाकले होते, ते मुलांनी प्रयत्न केले. खूप चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या, हा पिरियड जो आहे तो कोरोना संक्रमणाचा आहे. शाळा कधी सुरू होतील माहित नाही. एखादे 1 जुलैला सुरू होतील, सप्टेंबर मध्ये होतील किंवा ऑगस्ट मध्ये होतील, माहित नाही आपल्याला. गाफील राहू नका. आणि मग एकदम दबाव येईल तुमच्यावर की मग काय काय करावं ते. उलट चांगली गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी अजून प्रतिसाद देत नाहीत. प्रतिसाद देत चला. वैयक्तिक अकाउंटवर होमवर्क, तुमचं अकाउंट तुम्ही म्हणता मी टाकला होता होमवर्क, असं आहे तसं नाही. तुमचं अकाउंटच सांगतंय. तुमचं माझ्याकडे जे व्हॉट्सअपवर ग्रुप, व्हॉट्सअप वैयक्तिक अकाउंट आहे, तेच तुमची माझ्यासाठी नोटबुक आहे. लक्षात घ्या, त्या नोटबुकवर तुम्ही किती टाकले ते माझ्याकडे आहे. मी ते डिलीट करणार नाही. म्हणून तुम्ही म्हणतात की सर मी टाकलं होतं, असं झालं. तसं उपयोग होणार नाही. प्रत्येकाने टाकावं लागल, नाही तर उपयोग नाही. असो, आज आपल्याला 4 मेन पॉइंट अभ्यासायचे. मी तुम्हाला म्हणलं सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, याचे थोडस इंट्रोडक्शन 9th स्टँडर्ड मध्ये आपल्याला झालं होतं. त्यातले हे 2 पॉइंट 9th स्टँडर्डला आहेत आणि हे 2 आत्ता बघायचे. त्यातला हा फार महत्वाचा आहे, हे फार जास्त महत्वाचा नाही. सिमिलर फिगर कशाला म्हणायचे 9th स्टँडर्ड, तरी मी रिकॅप घेलो. ह्या 2 पॉइंटचा रिकॅप घेणार आहे. हे 2 पॉइंट आत्ता सांगणार आहे. खालचा पॉइंट फार सोपा आहे, तुम्हाला सहज पटकन लक्षात येईल. महत्वाचा, टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. टेस्ट फॉर कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल बघितला होता आपण, तो वेगळा. टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल वेगळे, कॉन्ग्रुअंट ट्रायंगल वेगळे. थोडंसं नीट ऐका. मग सिमिलर फिगर कशाला म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं. पहिला मुद्दा, आपण सिमिलर फिगर्स कशाला म्हणायचं बघूयात. रिकॅप आहे, 2 पॉइंट रिकॅप आहे, सांगतो. ज्या फिगरचा शेप सारखा असतो पण मे बी त्यांच्या साईज मध्ये काय असतो, फरक असतो. साईज भिन्न असते, डिफरंट असते, भिन्न असते. मे बी असलच असं नाही, पण शेप मात्र सारखा असतो आणि आकारात मात्र आकार सारखा आहे पण मापात काय असते, भिन्नता असते. अशा आकृत्यांना सिमिलर फिगर म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सगळ्यात सोपं एक्झाम्पल दिलं होतं. आपला फोटो आणि आपण सिमिलर आहेत, नॉट कॉन्ग्रुअंट. आपला फोटो आणि आपण सिमिलर आहेत. किंवा बँगलचं उदाहरण दिलं होतं, लहान मोठ्या बँगल्स, तुमच्या बांगड्या मुलींच्या. कॉन्ग्रुअंट सर्कल्स वेगळे, सिमिलर फिगर आहेत ते, बरोबर आहे. बांगड्या छोट्या छोट्या आकाराचा असतो. भारत देश आणि भारत देशाचा नकाशा सिमिलर फिगर आहेत, खरे. पण कधी कधी प्रश्न पडतो, कॉन्ग्रुअंट फिगर इज ऑल्सो सिमिलर फिगर. लक्षात घ्या मी काय म्हणालो. एकरूप आकृत्या ह्या समरूप असतातच, पण प्रत्येक समरूप आकृत्या एकरूप असतीलच असे नाही. मे बी, मे नॉट बी. शब्द लक्षात घ्या. मी वाक्य काय म्हणून टाकलेलं, एव्हरी कॉन्ग्रुअंट फिगर्स आर सिमिलर फिगर बट एव्हरी सिमिलर फिगर्स आर नॉट कॉन्ग्रुअंट. मे बी, मे नॉट बी. शक्यता असू शकते नाही. प्रत्येक समरूप, प्रत्येक एकरूप आकृती समरूप असतेच, पण प्रत्येक समरूप आकृती एकरूप असेलच असे नाही. असू शकते, नसू शकते. मग सिमिलर फिगरचं मी सांगितलं, त्यांचा शेप सारखा असतो आणि मे बी त्यांच्या
साईज मध्ये फरक असू शकतो. जर साईज मध्ये फरक नसेल तरी त्या सिमिलर फिगर आहेत, त्या कॉन्ग्रुएंट असतात. एव्हरी कॉन्ग्रुएंट फिगर्स आर सिमिलर. पण साईज मध्ये जर भिन्नता असली पण आकारात जर सारखा असेल तर त्याला म्हणायचं सिमिलर फिगर. हे सांगितलंय. मग सिमिलर ट्रायंगल्स कशाला म्हणायचे आज आपण पहिल्यांदा बहुत पहिला पॉइंट. सिमिलर ट्रायंगल्स आपण कशाला म्हणायचंय ते बघू. मी तुम्हाला एक फिगर काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याची आपण डेफिनेशन बघू. सिमिलर ट्रायंगल्स थोडीशी आपण फिगर काढून बघू तर म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल सिमिलर ट्रायंगल्स कशाला म्हणायचं. की अशा पद्धतीने ट्रायंगल काढला सॉरी ABC and second triangle is PQR. लक्ष द्या. मग अँगल सारखे त्यांचे इन ट्रायंगल ABC and in triangle PQR. Angle A congruent to angle P, angle B congruent to angle Q, and angle C congruent to angle R. And AB upon PQ is equal to BC upon QR equal to AC upon PR. बाजू प्रोपोर्शनल आहे. बाजू प्रोपोर्शनल आहे म्हणजे त्यांचा रेशो सेम आहे. फार झालं तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी, तर समजण्यासाठी घेतो. ही साईज जर तुम्हाला काही दिली असेल अंदाजे, आपण लहान फिगर आहे थोडी, आपण घेऊ. ही जर 2.5 असेल, ही किती असेल 5 असू शकते. ही 3 असेल तर ही किती असेल 6 असेल. ही साईड एखादी 4.8 असेल तर ही किती असेल 2.4 असेल. म्हणजे यांचा जर रेशो घेतला AB अपॉन PQ रेशो घेतला तर 1/2 येईल. BC अपॉन QR रेशो घेतला तर किती येईल 3/6 1/2. आणि हा जर रेशो घेतला मी अंदाजे दाखवल्यात फिगर 2.5 4.8 दाखवले. जर यांचा सगळ्यांचा रेशो कसा आहे इक्वल आलाय, तो किती आलाय 1/2. त्यांचा रेशो इक्वल आहे म्हणजे बाजू प्रोपोर्शनल आहे. बाजू कशा आहेत प्रोपोर्शनल आहेत 1/2. अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा याला कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा हा याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा याला कॉन्ग्रुएंट आहे. लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं हा 70 असेल तर हा सुद्धा 70 असेल. हा 60 असेल तर हा सुद्धा किती असेल 60 असेल. आता रिमेनिंग अँगल तिघ दोघांचा सारखाच असेल, तो किती असेल हा 60 आणि 60 120 130 म्हणजे हा किती असेल 50-50 असेल. लक्षात. मग अशी जर कंडिशन असतील एका ट्रायंगलचे 3 अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 अँगलशी जर कॉन्ग्रुएंट असतील आणि साइड कशा पाहिजेत प्रोपोर्शन मध्ये पाहिजेत. प्रोपोर्शन म्हणजे काय त्यांचा रेशो इक्वल पाहिजे. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. सिमिलरचा सिम्बॉल नीट बघा असा आहे आणि कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल असा होता. लक्षात. मग कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल आणि सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल मध्ये काय फरक आहे लक्षात आला असेल. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये आपण म्हणतो साइड कॉन्ग्रुएंट होत्या आणि अँगल कॉन्ग्रुएंट होते. 6 अटी मंजूर होत होत्या. इथं एक भिन्न दोघात कॉमन काय आहे तर कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि इथे कॉन्ग्रुएंट आहेत. इथं मात्र बाजू प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल मध्ये बाजू कशा होत्या कॉन्ग्रुएंट होत्या. हा दोन्ही फरक आहे. साम्य म्हणलं तर काय याचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि त्याचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात. जर डिफरन्स काय म्हणलं तर याच्या बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात आणि कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगलच्या बाजू कॉन्ग्रुएंट. एकूण 6 पार्ट झाले. पण कसे पाहिजे ते पार्ट बाय करस्पॉन्डन्स. करेक्ट. त्यांची करस्पॉन्ड बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स बरोबर आली पाहिजे बाय ABC करस्पॉन्डन्स टू PQR. संगती महत्वाची. बाय 1-to-1 कोणाची जोडी कोणाला लावायची नाही. तुम्ही करस्पॉन्डन्स 6 प्रकारे मांडू शकतात. शक्यतो यानंतर आपण करस्पॉन्डन्स ट्रायंगलच्या नावाप्रमाणे ठेवणार आहे. कधी कधी करस्पॉन्डन्स तुम्हाला वेगळी दिली जाऊ शकते, ट्रायंगलचे नाव वेगळे दिले जाऊ शकतात. एवढी काळजी घ्या.
पण यानंतर आपण करस्पॉन्डन्स जे ट्रायंगलचे नाव घेतलेत आपण तीच करस्पॉन्डन्स प्रत्येक वेळेस करस्पॉन्डन्स मांडणार नाहीत. इथं तुम्ही म्हणता सर अशी करस्पॉन्डन्स घेतली चालेल का? BCA आणि QRP चालतंय. 6 प्रकारे करस्पॉन्डन्स तुम्ही मांडू शकतात. म्हणून पुन्हा सांगतो ना, डेफिनेशन काय होईल? बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ टू ट्रायंगल, 3 angles of two triangles are congruent, 3 corresponding angles, संगत महत्वाचे कोणाची जोडी कोणाला, 3 corresponding angles of two triangles are congruent and their sides are in proportion, then we say that two triangles are similar. पुन्हा काय का मराठीत सांगतो, दोन्ही त्रिकोणाच्या 3 संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल कसे पाहिजेत? कॉन्ग्रुएंट पाहिजेत. आणि करस्पॉन्डिंग साइड कशा पाहिजेत? प्रोपोर्शन मध्ये असतील. तर आपण असं म्हणू शकतो की टू ट्रायंगल्स आर सिमिलर. टू ट्रायंगल्स आर किती अटी मंजूर व्हायला पाहिजेत? 6 पार्ट महत्वाचे, 3 अँगल आणि 3 साइड. आणि पुन्हा बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार. बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल, 3 angles of two triangles are congruent and their sides are in proportion, then we say that two triangles are similar. याच्या कॉन्व्हर्स काय म्हणतो ना आपण? जर 2 ट्रायंगल सिमिलर आहेत याचाच अर्थ काय? त्याचे अँगल कॉन्ग्रुएंट आणि बाजू काय? प्रोपोर्शन. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. याच्या कॉन्व्हर्स काय म्हणाले? कॉन्व्हर्स ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल काय म्हणता येईल? इफ 2 triangles are similar then angles 3 angles, their corresponding 3 angles are congruent and corresponding 3 sides are similar. उलट वाक्य बहीण कॉन्व्हर्स की उलटे म्हणता येईल. जर 3 कोण आणि 3 बाजू, 3 कोण एकरूप आहेत आणि 3 बाजू जर प्रोपोर्शन मध्ये असतील तर 2 ट्रायंगल सिमिलर. च्या उलट काय म्हणता येईल? जर 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड ह्या प्रोपोर्शन मध्ये असतात आणि अँगल मात्र कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ट्रायंगल सिमिलर असतील तर 6 पार्ट, 3 पार्ट कॉन्ग्रुएंट असतील, 3 पार्ट प्रोपोर्शन मध्ये असतील. एवढी काळजी घ्या. त्याला काय सिमिलर ट्रायंगल्स का बघायचं आपण? दुसरा मुद्दा पाहिजे सिमिलर फिगर. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला आपला फोटो आपण भारत देशात टीव्हीवर मॅच बघतात, टीव्ही आणि प्रत्यक्ष ग्राउंड कसे सिमिलर आहेत. बरोबर, प्रोपोर्शन मध्ये असतात. प्रोपोर्शन मध्ये मग सिमिलर ट्रायंगल्स कशाला म्हणायचं? सांगितलं आता 6 पार्टचा अभ्यास केला आपण. त्यांचे अँगल कॉन्ग्रुएंट पाहिजेत आणि साइड्स कशा असल्या पाहिजेत? प्रोपोर्शनल असतील तर 2 ट्रायंगल काय असतात? सिमिलर असतात. च्या उलट जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात, अँगल कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल आणि याच्यात फरक काय बघितलं तेही सांगितलं. इथं बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये बाजू कॉन्ग्रुएंट असतात. इथे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मध्ये सुद्धा बाजू कशा होत्या? दोन्हीचं मिक्स करू नका. सिमिलर जशा आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल साठी काही टेस्ट बघितल्या होत्या, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल साठी काही टेस्ट बघितल्या होत्या, तशा आपल्याला अजून इथं काही टेस्ट बघायच्या त्या आपण बघू. त्यासाठी आपल्याला 4 टेस्ट आहेत. त्या 4 टेस्टचा आपण अभ्यास करूया. की हा पॉइंट आता आपण घेऊ की टेस्ट ऑफ, महत्वाचा पॉइंट जो की आहे 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड मध्ये सगळं 9th स्टँडर्ड मध्ये होते दोन्ही पॉइंट. मी मुद्दाम रिकॅप केले. फार छोटा पॉइंट होता, एकच एक्सरसाइज होती 9th स्टँडर्ड मध्ये. आता आपल्याला घ्यायचंय की हा पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे कोणता? की टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. तर त्यासाठी आपल्याला 4 टेस्टचा अभ्यास करायचा आहे. तर पहिली टेस्ट बघायची आपल्याला ए टेस्ट. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये नव्हती ही लक्षात घ्या. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये SAS अशा होत्या, त्याच्यात नव्हती ही टेस्ट. दुसरी टेस्ट आहे ए टेस्ट फॉर सिमिलरिटी. तिसरी टेस्ट बघायची S टेस्ट. आणि चौथी टेस्ट बघायची आपल्याला SAS टेस्ट. अजून राईट अँगल ट्रायंगल साठी एक टेस्ट आहे. जसं कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल साठी तुम्ही हायपोटेन्यूज साइड टेस्ट बघितली होती, तशी राईट अँगल ट्रायंगल साठी एक टेस्ट आहे, पण ती पुढच्या चॅप्टर मध्ये पायथागोरस मध्ये तुम्हाला त्यावेळेस बघू. आता आपल्याला एक 4 टेस्ट बघायच्या, लक्षात घ्या, महत्वाच्या. तर त्यातल्या ह्या 2 टेस्ट एकच आहेत लक्षात.
ए म्हणजे अँगल अँगल. 3 अटी मंजूर झाल्या काय, 2 अटी मंजूर झाल्या काय, ऑटोमॅटिक तिसरी अट मंजूर होईल. तर आपण पहिल्यांदा ए टेस्ट बघू. पहिली टेस्ट बघू आपण ए टेस्ट. पॉइंट लक्षात घ्यायला, नवीन पॉइंट. अँगल 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 टेस्ट. टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्यातली पहिली आणि दुसरी एकच आहे. समजून सांगतो कशी एक आहे ती. फिगर काढतो तुम्हाला. एक्स वाय झेड एल एम एन. आता तो उदाहरण हा 70 डिग्री, हा 70 डिग्री. परत समजण्यासाठी हा 60 असेल तर हा सुद्धा किती असेल 60, आणि हा 50 असेल तर हा सुद्धा किती 50. कारण आपल्याला माहिती आहे ट्रायंगलच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज कशी असते. मग बघा 60 आणि 60 120 153 बरोबर आहे. मग इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड इन ट्रायंगल एल एम एन करस्पॉन्डन्स तीच आहे. लक्षात घ्या, दरवेळेस याची गरज नाही. लिहिता एक्स वाय झेड करस्पॉन्डन्स टू एल एम एन. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल एल 70 डिग्री. अँगल वाय कॉन्ग्रुएंट टू अँगल एम तरी चालतो 70 डिग्री 60 डिग्री. आणि अँगल झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल एम इक्वल टू 50 डिग्री. Therefore, triangle XYZ similar to triangle LMN by AAA test. AAA test. 3 अटी मंजूर झाल्या तरी पण 3 पार्ट बाजू प्रोपोर्शन मध्ये नसल्या तरी चालतात. पण एका ट्रायंगलचे 3 अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट झाले ते 2 ट्रायंगल AAA टेस्ट नुसार कसे होतील, सिमिलर होतील. लक्षात घ्या. आता आपण त्याची डेफिनेशन कशी करतो, सिंपल आहे. बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टाइसेस ऑफ 2 ट्रायंगल, 3 corresponding angle of 2 triangles are congruent, then 2 triangles are similar. करस्पॉन्डिंग पाहिजे, कोणाची कोणाला जोडी जमणार नाही. x चा करस्पॉन्डन्स कोण पाहिजे, lच, y चा m, z चा s. By 1 to 1 correspondence of vertices of 2 triangles, 3 corresponding angles of 2 triangles are congruent, then 2 triangles are similar. लक्षात घ्या, खूप सिंपल प्रॉपर्टी. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल सारख्याच आहेत, थोडा बदल आहे. त्याला AA टेस्ट म्हणायचं. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये डेफिनेशन लिहून दिलेली आहे, तुम्ही त्या नोट करू शकता, लिहू शकता. पेज नंबर वर आहेत त्या बघू शकता की पहिली टेस्ट तुम्हाला AA पेज नंबर 16 वर आहे. तुम्ही लिहायचे असेल तर लिहू शकता किंवा हे लिहून घेतलं तरी पुरेसं आहे. मी पुन्हा सांगतो, 2 त्रिकोण कधी सिमिलर म्हणता येते. आता 2 ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजेच रिमेनिंग पार्ट कसे असतील प्रोपोर्शन मध्ये असतील, कारण त्या तिन्ही साइड्स आहेत. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, xy अपॉन lm इक्वल टू yz अपॉन mn इक्वल टू xz अपॉन ln. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. एकदा 2 ट्रायंगल सिमिलर झाले की राहिलेल्या तिन्ही अटी मंजूर होतात. लक्षात घ्या. टेस्ट कसोट्या आपण कसोट्या लावलेल्या असतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा अँगल दिलाच नसता तर काय झालं असतं, 2 अँगल दिले तरी पुरे होतात. कारण आपल्याला माहित आहे 2 अँगल कॉन्ग्रुएंट झाले की राहिले तिसरा अँगल कॉन्ग्रुएंट होतच असतो. कारण की आपल्याला माहित आहे सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि म्हणून आपल्याला दुसरी टेस्ट हीच महत्वाची जास्त आपण वापरणार आहे. 2 अटी मंजूर झाल्या तरी आपण म्हणणार आहे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणून बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स वर हे नाही घेतला तरी चालेल. आणि म्हणून कोणती टेस्ट होईल, एका ट्रायंगलचे 2 अँगल अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल. कोणते 2 कोणाला नाहीत. करस्पॉन्डिंग शब्द फार महत्वाचा आहे. जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते AA टेस्ट नुसार काय होतील, सिमिलर होतील. म्हणून पुन्हा लक्षात घ्या, पहिली टेस्ट AA आणि दुसरी टेस्ट एकच आहे. दोन्ही शक्यतो हिचाच वापर करायचा. 2 अटी मंजूर झाल्या तरी पण कसे अँगल पाहिजे, करस्पॉन्डिंग. तेवढं नीट लक्षात घ्या. आता तिसरी टेस्ट बघूत आपण पटपट. तिथं खूप सिंपल आहे. आता ती साइड वर आधारित आहे, आपण बघू शकतो. थर्ड टेस्ट दुसरी झाली यस टेस्ट. साइड टेस्ट. फिगर काढून बघू शकता तुम्ही. आता सांगितलं मी तुम्हाला उदाहरण
की पी क्यू आर एक्स वाय झेड. आत्ताच एक उदाहरण देऊ तर आपण, ही जर 6 सेंटीमीटर असेल तर ही किती असेल 3 सेंटीमीटर. ही जर 7 सेंटीमीटर असेल तर ही किती असेल 3.5 सेंटीमीटर. आणि ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही किती असेल 2.5. प्रोपोर्शन रफ फिगर आहेत लक्षात घ्या. साइड दिल्या. मग काय करणार, इन ट्रायंगल पी क्यू आर आणि इन ट्रायंगल एक्स वाय झेड. आपण बाजू प्रोपोर्शन मध्ये बघू शकतो आहेत का, तुम्ही मांडून घेतल्या तरी चालतात की पी क्यू अपॉन एक्स वाय इक्वल टू क्यू आर अपॉन वाय झेड इज इक्वल टू पी आर अपॉन एक्स झेड इक्वल टू, त्यांचा रेशो किती येतोय 2:1 येतो लक्षात घ्या. 2/1. सगळ्यांचा रेशो 6/3 2, 7/3.5 2, 5/2.5 2. सगळ्यांचा रेशो 2:1 किती 1 आहे. म्हणजे रेशो कसा आहे इथं इक्वल आहे. तिन्ही याचा अर्थ तीन बाजू काय प्रोपोर्शन आहे. आणि म्हणून म्हणता येईल ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल एक्स वाय by SAS test, by yes test, side. Definition सोपी. By 1-to-1 correspondence of vertices of two triangle, 3 sides of two triangles are in proportion, then two triangles are similar by yes test. तिन्ही बाजू कशा पाहिजे प्रोपोर्शन मध्ये पाहिजे अँगल. एकदा दोन ट्रायंगल सिमिलर झाले की उर्वरित घटक एलिमेंट्स हे कसे असतील कॉन्ग्रुएंट असतील. देन अँगल पी कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स, अँगल क्यू कॉन्ग्रुएंट टू वाय, अँगल आर कॉन्ग्रुएंट टू अँगल झेड. खूप सिंपल टेस्ट आहे. पहिली कोणती बघितली ए टेस्ट, दुसरी ए दोन्ही एकच आहे, तिसरी एस टेस्ट आणि फोर्थ वन बघायची आपल्याला लास्ट एस टेस्ट. नीट लक्षात कळालं असेल तुम्हाला की इन्क्लुडेड अँगल पाहिजे. कोणताही अँगल का नाही, दोन साइड प्रोपोर्शन पाहिजे दोन्ही ट्रायंगलच्या, त्यांनी समाविष्ट केलेला कोण म्हणजे हाच पाहिजे लक्षात घ्या. आर कॉन्ग्रुएंट टू झेड चालणार नाही. आणि म्हणून कंडिशन काय होईल तुमच्या लक्षात घ्यायचं की दोन बाजू प्रोपोर्शन आहे, त्यांचा रेशो किती आलाय 2/1. आणि इन्क्लुडेड अँगल म्हणजे अँगल क्यू कॉन्ग्रुएंट टू आर, अँगल आर कॉन्ग्रुएंट टू झेड जमणार नाही. इथं 6/3 2, 7/3.5 2:1 त्यांचा रेशो. आणि त्यांचे दोनच बाजू कशा आहेत बघा. बाय 1-to-1 correspondence of vertices of two triangle, two sides of two triangles are in proportion. Their two sides of one triangle are in proportion to two sides of other triangle and their included angle. त्या दोन बाजूनी इन्क्लुडेड केलेला अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल XY बाय SAS. सिंपल टेस्ट आहे. दोन बाजू प्रोपोर्शन मध्ये असतील, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स, टू करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन अँड इन्क्लुडेड अँगल इज कॉन्ग्रुएंट, देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ही चौथी टेस्ट झाली लक्षात घ्या. 4 टेस्ट झाल्या ए एस आणि SAS टेस्ट. अजून एक टेस्ट आहे पण ती पुढच्या चॅप्टर मध्ये, ती स्पेशल फॉर राईट अँगल ट्रायंगल टेस्ट आहे. ती बघून नंतर जसं हायपोटेन्यूज साइड टेस्ट होती आपल्याला कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये. ह्या 4 टेस्ट तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये बघू शकता जर, किंवा रिपीट एकदा चेक करा. खूप सिंपल टेस्ट आहे. आणि ह्या टेस्टच्या आधारावर आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे. शेवटचा एक पॉइंट राहिला, खूप जनरल पॉइंट आहे तो की प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. चौथा पॉइंट काय होता आपला प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तुम्हाला आठवत असेल प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स बघितले होते आपण, आठवत असेल. नाईस काय होते, एव्हरी ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ.
If first triangle is congruent to second, then second congruent to first. If first triangle congruent to second, second is congruent to third, then third is congruent to first. इथं तसंच होईल. Every triangle is similar to itself. Triangle ABC similar to triangle ABC. दूसरी प्रॉपर्टी होईल. If triangle ABC similar to triangle PQR, then triangle PQR similar to triangle ABC. सिंपल प्रॉपर्टी फक्त तुमच्या कानावर असाव्यात. आणि तिसरी प्रॉपर्टी, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, कॉमा ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LMN, then triangle LMN सिमिलर टू ट्रायंगल ABC. पहिला ट्रायंगल दुसऱ्याला सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याला सिमिलर आहे, तिसरा कोणाला सिमिलर आहे, पहिला. ते जस्ट प्रॉपर्टी तुम्हाला इथं आहेत म्हणून घेऊन टाकलेला पॉइंट आहे. फार महत्त्वाची नाही पण आपल्याला एक माहित असावं वेगळेच कुठं कामाला आली तर. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल चारही पॉइंट झालेले तिथं. आपण आता याच्यानंतर एक्सरसाइज बघूया. प्रॅक्टिस सेट 1.3, प्रॅक्टिस सेट 1.3 आपण बघू. ओके, प्रॅक्टिस सेट 1.3. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. इन फिगर काढतो मी म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. ABC आणि EDC. B अँगल 75 डिग्री दिलाय आणि D अँगल 75 डिग्री. क्वेश्चन वाचतो आता मी. इन फिगर अँगल ABC इज 75 डिग्री, EDC is 75 degree. State which two triangles are similar and by which test also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. कळालं असेल तुम्हाला. मग इन triangle ABC and correspondence लगेच करून टाका. and in triangle तुम्ही ABC घेतलं DEC घेतलं तरी चूक नाही, ट्रायंगलचं नाव घेता पण करस्पॉन्डन्स तुम्हाला वेगळी घ्यावं लागेल. पण शक्यतो आपण करस्पॉन्डन्स इन ट्रायंगल नावाप्रमाणे घेणार आहे. इन ट्रायंगल कोणता ABC घेतला तर EDC घ्यावं लागेल. EDC याच्यातच करस्पॉन्डन्स ABC and EDC. मग काय होईल, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल BE. बघा B मधलाच आलाय करस्पॉन्डन्स इक्वल टू 75 डिग्री. and angle C कॉन्ग्रुएंट टू CY दोघांसाठी एकच आहे, कॉमा. करेक्ट. therefore triangle ABC similar to triangle EDC by AA test. दोन अँगल कॉन्ग्रुएंट असलं तरी आपल्याला काम होते, तिसरीची गरज नाही. आणि बाय तुम्ही लिहिलं तरी चालतंय. ABC विचारलं की EDC. आपण ट्रायंगलचं नाव तसंच केलंय आणि करस्पॉन्डन्स सुद्धा तशीच लिहिली. विचारली म्हणून लिहिली, काही आवश्यकता नाही. इतका 2 मार्काला सिंपल प्रॉब्लेम आहे, विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. ओके, घेऊन घ्या. सेकंड प्रॉब्लेम घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज मधला. आर द ट्रायंगल्स इन फिगर आर सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. दोन ट्रायंगल दिले तर ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत का, असतील तर कोणत्या टेस्ट नुसार. आपण जर ऑब्झर्व केलं
निरीक्षण जर नीट केलं तर लक्षात येतं 6च्या निम्म 3 आहे, 10च्या निम्म 5 आहे, 8च्या निम्म 4 आहे, म्हणजे त्याचा रेशो इक्वल आहे. पण लिहित असताना असं लिहा इन फिगर, अगोदर दाखवा ते डायरेक्ट लिहू नका. इन फिगर PQ अपॉन LM इज इक्वल टू 6/3 इक्वल टू 2. त्याला एक नाव द्या. QR अपॉन MN इज इक्वल टू 8/4 इक्वल टू 2. त्याला 2 नाव द्या. and PR upon LN is equal to 10/5 equal to 2. याला 3 नाव द्या. सर तिघाचा रेशो सेम आहे. मग लिहा फ्रॉम 1 2 and 3. फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणता येईल. PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. आणि सगळ्याचा रेशो किती 2:1. Therefore triangle PQR similar to triangle LMN by yes test. yes एवढं सिंपल उत्तर आहे. नीट लिहू शकता तुम्ही. ओके. बाजू प्रोपोर्शन मध्ये म्हणून कोणती टेस्ट लागू पडली. yes टेस्ट. बाजू प्रोपोर्शन मध्ये काय आहे त्याचा रेशो इक्वल आहे. दाखवा लागून तुम्हाला डायरेक्ट लिहिता येणार नाही. मांडणी नीट करा. सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके. असा थर्ड प्रॉब्लेम आपण बघू. थर्ड प्रॉब्लेम घेऊत आपण. छोटे छोटे 2-2 मार्काचे प्रॉब्लेम आहेत. थर्ड काय म्हणतो. as shown in figure, 2 poles are of height 8 meter and 4 meter are perpendicular to ground. If the length of shadow of small pole due to sunlight is 6 meter, how long will be the shadows of bigger pole at the same time? फिगर काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक छोटा पोल आहे, त्याची शॅडो पडली जमिनीवर ग्राउंडवर, लक्षात घ्या. आणि थोडासा एक मोठा पोल आहे, त्याची शॅडो ग्राउंडवर पडली, लक्षात घ्या. दोन्हीचं दिलं इथं तुम्हाला. आणि पोल हे जमीन ग्राउंडला कसे परपेंडिक्युलर आहेत. हे 2 पोल आहेत, त्याची शॅडो ही आहे, लक्षात घ्या. नाव दिले PRQ आणि दुसरा आहे ACB. एका पोलची लांबी 4 मीटर आहे, लहान पोल आहे. दुसऱ्याची 8 मीटर आहे, याची 6 आहे. तर याची शॅडो किती बरीच नीट समजून करा. इन फिगर PR and AC are the pole perpendicular to कुठे ग्राउंड. also RQ किंवा QR and BC are shadows of poles PR and AC respectively. लक्षात घ्या. आपण जर एखाद्या लाईट मध्ये मित्र आणि आपण उभा राहिलो तर दोघं लहान मोठे असतात आणि त्यांची शॅडो जेव्हा जमिनीवर पडत असते, आपण उभा राहिले बघा, आपले 4-5 मित्र उभा राहतात, सेम प्रोपोर्शन मध्येच पडत असते, लक्षात घ्या. जशी या मित्राची पडली तशी असं होत नाही लहान उंची आणि तिचे जास्त शॅडो पडायली मोठ्यापेक्षा, असं होतं. त्याच प्रमाणात पडत असते. म्हणजे याची शॅडो ही त्याची हाईट आहे आणि याची शॅडो, आणि याची हाईट आणि शॅडो हे कसे असतील प्रोपोर्शन मध्ये असतील, लक्षात घ्या. आणि त्यांचा अँगल इन्क्लुडेड अँगल कसा आहे की 90 परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तो 90 डिग्री, म्हणजे SAS टेस्ट. म्हणून आपण असं डायरेक्ट म्हणू शकतो, देअरफॉर असं म्हणू शकतो की शॅडो आर कास्ट at the same time. त्यांच्या शॅडो कशा असतात, कास्ट पडतात, त्या सारख्याच असतात, लक्षात घ्या दोन्ही फिगरचं. आणि म्हणून आपण म्हणू शकतो SAS टेस्ट म्हणा कोणती म्हणा, therefore triangle PRQ
PRQ similar to triangle ACB. PRQ घेतलं कोणता घ्या ACB. पुन्हा एकदा सांगतो, हा पोल आहे याची शॅडो आहे, हा पोल आहे याची शॅडो आहे, दोन्ही लाईट मध्ये आणि त्यांच्या शॅडो ह्या प्रोपोर्शनल मध्ये पडत. हे मोठी म्हणून याची शॅडो मोठी पडत असेल, ही लहान आहे पोल आहे म्हणून याची शॅडो त्याच प्रमाणात पडत असतील. लक्षात घ्या, वेगळी पडणार नाही. म्हणजे दोन्ही ट्रायंगल काय असले पाहिजे, सिमिलर होतील. करेक्ट. आणि मग बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडणार. देअरफोर की PR upon AC equal to RQ QR upon BC, corresponding sides of similar triangle. तिसरीची गरजच नाही. आपल्याला विचारली मोठ्या पोलची शॅडो किती मीटर पडेल. PR किती बघा 4, AC किती 8, QR 6 आणि BC फाइंड आउट करायची. मग काय होईल बघा, 4 into BC is equal to 6 into 8. BC equal to 6 into 8 upon 4. BC equal to 4 के 4 4 गुणे 8 12. मग काय म्हणता येईल, शॅडो ऑफ बिगर पोल कोणता आहे तो, AC इज किंवा बिगर पोल इक्वल टू किती होईल 12 मीटर. बिगर पोल इक्वल टू 12 मीटर. लक्षात घ्या, तिथे ए टेस्ट लिहिलं, SAS टेस्ट म्हणू शकतात, नाही म्हणलं तरी चालतं. सगळ्या बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात. लक्षात घ्या, कोणती टेस्ट लिहिली तरी काही फरक पडत नाही तिथं, कारण की हे आणि हे प्रोपोर्शन मध्ये असतात. लक्षात घ्या, सिंपल प्रश्न आहे, वेगळा आहे थोडासा, आपल्या दररोजच्या जीवनातला आहे. लाईट मध्ये उभा राहिल्यानंतर जे शॅडो पडतात आपल्या त्या प्रमाणात असतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. त्याचं एक्झाम्पल आहे. एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाचा नाही, तरी पण घेतलाय. पुढचा जाऊ तर आपण क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. तो खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. येऊ शकतो आणि सिंपल आहे. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, करू शकतात तुम्ही. मला नाही तर खूपच चांगले आहे. तर बघा तुम्ही की इन ट्रायंगल ABC, क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC काय दिले बघा, AP परपेंडिक्युलर टू BC, BQ परपेंडिक्युलर टू AC. Prove that triangle CPA similar to triangle CQB. अजून दिलंय if AP equal to 7, BQ equal to 8, BC equal to 12, find AC. AC equal to how much? Figure काढतो. A, B, Q आणि C. बघा, AP परपेंडिक्युलर टू BC आणि BQ परपेंडिक्युलर AC. कोणते इन फिगर, उत्तर सुरुवात झालं. इन ट्रायंगल जे विचारले तेच नाव घ्यायचं. CPA and in triangle CQB. कुठे CPA बघा, CPA आणि CQB. पहिले आठ तुमच्या दोन्ही मध्ये C अँगल कॉमन आहे. अँगल C कॉन्ग्रुएंट टू C कॉमन and angle Q congruent to angle P congruent to angle Q, each of 90. हा ते perpendicular. Therefore triangle CPA similar to triangle CQB by AA test. तुम्ही तर लिहिलं तरी चालतंय. इन फिगर AP उत्तरात लिहिलं तरी, सुरुवातीला लिहिलं तरी काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. In figure AP perpendicular to BC and BQ perpendicular to AC given and now in triangle, अशी सुरुवात केली तरी चालते. खूप चांगलं आहे, देऊ शकता. आता दोन ट्रायंगल्स
सिमिलर झाले, बाजू कशा असतील प्रोपोर्शन मध्ये म्हणून टाका CP अपॉन therefore CP upon CQ is equal to AP upon BQ is equal to AC upon BC. Corresponding sides of similar triangle. बघ correspondence कशी लिहायची, CP upon CQ पहिले दोन, AP upon BQ आणि तिसरी AC upon BC. किमती गोमधल्या माहिती बघा तुम्हाला, AP माहित आहे, CP माहित आहे का नाही, CQ माहित नाही, दोन्हीचंही कामही नाही, याला गोल केलं तरी चालतंय. AP माहित आहे 7, BQ 8, AC काढायची, BC 12 अपॉन AC काढायची, BC किती आहे 12. याचं काम नव्हतं ह्या रेशोचं, म्हणून त्याला गोल केलं तरी चालतंय. पहिल्यांदा पुरवले, माहित असं तर नाही लिहिलं तरी चालतंय. AC फाइंड आउट करायची, सिंपल झालं करा मग. 8 into AC equal to 7 into 12. AC equal to 7 into 12 upon 8. 4 दूनी 8, 4 त्रिक 12. AC equal to 21 upon 2. म्हणजे AC equal to 10.5. 21च्या निम्म 10.5 युनिट नाही तिथं, मग नाही दिलं तरी चालतं, युनिट लिहा. थोडक्यात दोन ट्रायंगल सिमिलर झाले. ए टेस्ट कशी वापरली, P आणि Q परपेंडिक्युलर म्हणून ते अँगल ईच ऑफ 90 आणि हा C कॉमन आहे, दोन्ही ट्रायंगल साठी एकच आहे, मग त्यासाठी तो कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर आहे. 4 प्रॉब्लेम खूप सिंपल होते, आपल्या लक्षात आले असतील. 5वा 6वाचा 5 6 थोडे जास्त विचार करायला लावणार आहेत. पहिले 4 खूप सिंपल होते. या 5th वन प्रॉब्लेम बघू आपण. तुम्हाला येत असेल तर मनाने करू शकता किंवा अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्ही करा, कसंही चालतंय. कन्सेप्ट नीट समजून घ्या, आपण काय शिकवायलो. आज 4 पॉइंट आपण नवीन बघायलो, ते नीट समजलेत का बघा, मग खूप सिंपल आहे. गिवन नाव 5 नंबरचा प्रॉब्लेम बघू. आता PQ पॅरलल टू SR दिलाय, ट्रॅपेझियम लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटरल PQ RS इज द ट्रॅपेझियम. PQ पॅरलल टू SR, AR equal to 5 times AP. AR equal to AR equal to 5 times AR AP and AS equal to 5 times AQ. टू दॅट काय करायचंय, SR ही PQ च्या 5 पट आहे. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, बघूत आपण. ट्रॅपेझियम दरवेळेस इन फिगर क्वाड्रिलॅटर PQRS is the trapezium and PQ parallel to कोण दिले, PQ parallel to SR given. Now AR equal to किती दिले, now AR equal to 5 AP. 5 AP means AR upon AP equal to 5/1. त्याला एक नाव द्या. Also AS equal to 5 AQ means AS upon AQ equal to 5/1. त्याला किती नाव द्या. From 1 and 2 काय म्हणताय ना, from 1 and 2 AP upon AR upon AP is equal to AS upon AQ equal to 5/1. बघा याला 3 नाव दिलं तरी चालेल. AR अपॉन, आता बाजू प्रोपोर्शन मध्ये लक्षात घ्या, AR अपॉन AP इक्वल टू AS अपॉन AQ आणि त्यांच्या मधला इन्क्लुडेड अँगल जर आम्ही मुद्दाम पुसतो तुम्हाला समजण्यासाठी, आपल्याला ह्या दोन ट्रायंगलचा विचार करायचा की AR इन्क्लुडेड अँगल कसा आहे, कॉन्ग्रुएंट ऑपोजिट अँगल. अँड मी लिहू शकतो अँगल A congruent to A opposite angle. पूर्ण नाव घ्यायचं, अँगल SAR congruent angle
PAQ मोजातल्या अपोजिट अँगल्स आपल्याला माहित आहे की अपोजिट अँगल्स कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात आणि ह्या साइड कशा आहेत प्रोपोर्शनल आहेत therefore triangle SAR similar to triangle इकडून सुरुवात केली इकडून करायची कधी लक्षात ठेवायचं करस्पॉन्ड झाले पाहिजे QAP triangle QAP by SAS मुद्दाम घेते लक्षात आठीत बसलंय दोन बाजू प्रोपोर्शन मध्ये दोन्ही ट्रायंगलच्या आणि इन्क्लुडेड अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि देअरफॉर तुम्हाला काय विचारलंय AS upon AQ therefore AS upon AQ equal to सगळे बाजू लिहिलं तरी चालतं SR upon PQ corresponding sides of similar triangle AS upon AQ माहिती आहे तुम्हाला AS upon AQ किती AS upon AQ 5/1 आहे 5/1 equal to SR upon PQ from 1 आणि मग त्याचा गुणाकार करा SR equal to 5 याची प्रूफ दुसऱ्या पद्धतीने सुद्धा नाही काय म्हणजे समजा आम्ही असं अल्टरनेट अँगल दाखवू शकतो का PQ parallel to SR PQ parallel to SR आणि हा अल्टरनेट अँगल ए टेस्ट चालते आणि SAS टेस्ट सुद्धा चालते तिन्ही टेस्ट जमतात पण ह्या बाजू दिल्या होत्या म्हणून मुद्दाम मी तुम्हाला इथे वेगळी टेस्ट लक्षात घ्या की दोन्ही ट्रायंगल ए ने चालतात अल्टरनेट अँगल आणि अपोजिट अँगल ए चालती आणि SAS सुद्धा टेस्ट चालते आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले कोणती टेस्टचा वापर केला SAS तिन्ही चालतात लिहून घ्या ओके असा 6 नंबरचा सेम प्रॉब्लेम आहे थोडा बदल आहे तोही बघूत आपण 6 नंबरचा सेम असाच प्रॉब्लेम आहे तोही आपण लगेच बघू तो ट्रॅपेझियमचा आहे सेम पद्धत आहे फक्त वेगळ्या पद्धतीचं आहे आपण ती बघून घेऊया 6 नंबरचा प्रॉब्लेम बघू पटपट in trapezium ABCD trapezium नीट का ABCD A B C D AC and BD intersect AB parallel to DC diagonal AC and BD intersect in point O AB equal to 20 DC equal to 6 OB equal to 15 find OD आत्ताच्या सारखीच प्रूफ द्यायची आहे खूप सिंपल आहे पटपट देऊ आपण सुरुवात कशी काय क्वाड्रिलॅटर इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD इज द ट्रॅपेझियम इन फिगर quadrilateral ABCD is the trapezium and AB parallel to CD given now in triangle AOB and in triangle AOB केलं तर COD घ्यायचं लक्षात घ्या क्रॉस मध्ये COD अँगल कोणता घ्या हा एक दाखवा एक हा अपोजिट दाखवा किंवा हे दोन्ही दाखवले तर चालेल अँगल OAB कॉन्ग्रुएंट अँगल OCD कंसात काढूया अल्टरनेट अँगल्स हा घेतला तरी चालतो इकडला घ्यायचा नाही ह्या ट्रायंगल मधलाच हा अँगल आला पाहिजे अल्टरनेट उलट्या छेड मधला दोन लाईन पॅरलल असतात तर होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात अँगल O कॉन्ग्रुएंट टू O
अपोजिट अँगल, कॉन्ग्रुएंट नाही, कॉमन नाही, अपोजिट अँगल्स. Therefore triangle AOB, triangle AOB similar to triangle COD by AA test. आणि मग बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा आवश्यकता OA upon OC equal to OB upon OD is equal to AB upon CD, corresponding sides of similar triangles. विचारली कोणती बघा तुम्हाला, OD विचारली, OA आणि OC दिलेला नाही, याची गरज नाही. पण OB किती 15, OD काढायची, AB किती 20 आणि CD 6. 20 into OD 15 into 6, OD equal to 15 into 6 upon 20. करेक्ट. आणि मग काटाकाटी करा. 5 त्रिक 15, 5 चौक 20, बेदोनी 4, बेत्रिक 6, OD equal to 9/2, OD equal to 4.5. करेक्ट. नीट बघा, OD ची व्हॅल्यू किती येईल, OB 15 आहे, OD किती येईल 4.5. 15 upon OD असा पुढचा प्रॉब्लेम आहे 7 नंबरचा, तोही बहुत पटपट. याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायला देणार आहे तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही अजून करू शकता, थोडी काळजी घ्या. पुढचा असाच आहे, नीट बघा. पॅरलल दिलेला आहे तुम्हाला, ट्रॅपिझियम झाला तर एक पॅरललोग्राम दिला आहे, ABCD, A B C and D, आणि इथं T ही प्रोड्यूस केली, आणि प्रॉब्लेम असतो. Quadrilateral ABCD is the parallelogram. Point E is on BC. Line DE intersect ray AB. In point T, prove that DE into BE is equal to CE into TE. आता नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. पॅरललोग्राम म्हणजे लक्षात ठेवा, अपोजिट साइड कशा असतात, पॅरलल असतात. पॅरललोग्रामची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. अपोजिट साइड इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD is parallelogram. Is a parallelogram. Therefore AB parallel to DC, that is AT parallel to DC. AB प्रोड्यूस केली आणि ती जोडली, म्हणजे AB DC ला पॅरलल आहे, म्हणजेच AT सुद्धा कोणाला पॅरलल असेल, DC ला पॅरलल. Therefore आता AT parallel to DC and TD is the transversal. Therefore आता हा कोण आणि दुसरा कोणता, हा अल्टरनेट अँगल होईल, लक्ष द्या. Therefore angle ATE congruent to ATE म्हणा किंवा BTE म्हणा, काही फरक पडत नाही. कॉन्ग्रुएंट अँगल कोण होईल, TDC. अँगल TDC त्याला एक नाव, अल्टरनेट अँगल्स. ATD हा AT पॅरलल टू DC आणि Z मध्ये झालेले अल्टरनेट अँगल्स आहे, कंसात काढलेले अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स त्याला एक नाव, याचं काम आहे आपल्याला. नाव इन ट्रायंगल मी कोणते दोन ट्रायंगल विचारतो. नाव इन ट्रायंगल TEB करस्पॉन्ड नीट बघा. अँड इन ट्रायंगल TEB घेतला आहे, तो दुसरा कोणता घ्या तुम्ही, DEC. लक्षात येते का, समजते का बघा. समजण्यासाठी मी पुस्तक थोडं तुम्हाला.
तुम्हाला समजण्यासाठी मी जागा पुसतो. बघा कोणते दोन ट्रायंगल घेतले, टीईबी मुद्दाम टी केलं तर तिकडून कुठून सुरुवात केली मी टी. करस्पॉन्डन्स आली पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल. नाव चुकलं की सगळं चुकन. जास्त धोका इथं कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये कमी धोका होता, इथं तुम्हाला जास्त धोका आहे त्याची काळजी घ्या. म्हणून इथं टीईबी and in triangle DEC angle T congruent to angle D from 1 एक मध्ये काढले आपण अल्टरनेट अँगल्स म्हणून T congruent to D. एक शॉर्टकट नाव घेतलं तरी चालते कारण त्या ट्रायंगल मध्ये तेवढाच कोण आहे. बऱ्याच जणांना वाटतं नाव पूर्ण घ्या, घेतलं तर काही बिघडत नाही. घेतलं तर मग काय घ्यावं लागतं तुम्हाला, BTE congruent to CDE तसं चालते तसं लिहा कारण from 1 and angle E congruent to E opposite angles are congruent property. Therefore triangle TEB congruent similar to triangle DEC by A test. नीट लक्ष द्या, by A test. Therefore मग बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा, TE upon DE is equal to BE upon CE. तिसरी घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिंगल ट्रायंगल. ई वाल्या पाहिजेत आपल्या उत्तरामध्ये, तिसरी घेतली तरी चालते. BT upon BC क्रॉस मल्टिप्लाय करा, DE into BE DE into BE is equal to TE into CE. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल. बघा CE into TE. ओके नीट लक्ष द्या. पॅरलेलोग्राम होता, सोडता येईल तुम्हाला. खूप सिंपल आहे, लक्ष द्या. पुढचा प्रॉब्लेम अति सिंपल आहे, 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके या अजून 2 प्रॉब्लेम राहिले आपण घेऊ पटपट. आणि मग ही एक्सरसाइज संपण्याच्या मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी देईल, ते तुम्ही करू शकता, केलेच पाहिजे. या इन फिगर काढतो मी, खूप सिंपल गणित आहे, सगळ्याला येण्यासारखं आहे. In figure AC and BD intersect each other in point P. AP upon CP is equal to BP upon DP. Prove that triangle ABP similar to triangle CDP. ABP दोन्ही उत्तर आहे, AB आणि DC. CD बाजू प्रोपोर्शन मध्ये दिले आहेत की AP upon CP इक्वल टू BP upon DP. आणि आपल्याला माहित आहे की अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट होतील आणि मग 2 ट्रायंगल सिमिलर. मग सुरुवातच करायची इन ट्रायंगल, जे नाव विचारले ते ABP and in triangle CDP AP upon CP is equal to BP upon DP. given एकच गोष्ट म्हणायला लिहायची आपल्याला, अँगल P congruent to P opposite angle. या पूर्ण नाव घेतलं तरी चालतंय. P चं पूर्ण नाव घ्या, अँगल APB congruent to angle DPC opposite angle. तसे चालतंय, P चालतंय. Therefore triangle ABP similar to triangle CDP by SAS test. सिंपल उत्तर आहे, एवढंच उत्तर असेल. 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मधला. आपण सगळे प्रॉब्लेम घ्यायलो
याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे, तर तुम्ही करू शकता. एक शेवटचा प्रॉब्लेम आहे, तो महत्वाचा आहे आणि सिंपल आहे. ओके, लास्ट 9 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघू आणि मग आधी तर थांबू. आणि मग लास्ट एक प्रॉपर्टी राहिली या चॅप्टर मधली 10 नंबरची. 9 प्रॉपर्ट्या झाल्यात आणि टेस्ट या प्रॉपर्टी नाहीत, लक्षात घ्या. ह्या चॅप्टर मध्ये 9 प्रॉपर्टी आपण अभ्यासल्या. पुढची एक प्रॉपर्टी थेरम आहे, तो फार महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. एक बीपीटी महत्वाचा आहे, उद्या मी नंतरच्या पिरियड मध्ये घेणार आहे, एक नंतरचा महत्वाचा आहे. 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा, फिगर काढतो अगोदर. इन ट्रायंगल एबीसी, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. ABC, point D on side BC such that angle BAC दिलाय तुम्हाला, angle BAC congruent to angle कोणता? ADC. काय प्रूव्ह दॅट करायचं तुम्हाला? प्रूव्ह दॅट CA square equal to CB into CD. हा पूर्ण अँगल BAC हा ADCC कॉन्ग्रुएंट आहे. उत्तर बघा, खूप सिंपल आहे. इन ट्रायंगल, करस्पॉन्डन्स महत्वाची. इन ट्रायंगल BAC अँड इन ट्रायंगल ADC. करस्पॉन्डन्स नीट घ्या, कसं लिहायचं नाही. मी BAC केलंय, BAC तर हा A आला, ADCC कॉमन आला पाहिजे. अँगल BAC कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC why given, and angle C congruent to angle CY common. Therefore triangle BAC similar to triangle ADC by A test. Therefore carrying AB upon AD equal to AC upon BC किंवा CD जे नाव आहे ते द्या, equal to BC upon किंवा CB upon जे नाव आहे CB upon CA. corresponding sides, AC म्हणजे CA, corresponding sides of similar triangle. याचा विचार करू नका. क्रॉस मध्ये कोणत्या सारख्या आहेत बघा. CA क्रॉस सारख्या आहेत, पण ते का गुणाकार करा. CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD हेच प्रूव्ह करायचे. CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. थोडक्यात काय, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. यूज काय केला टेस्टचा? A टेस्ट. आज आपण थोडक्यात काय बघितलं? यूज ऑफ टेस्ट. ज्या 4 टेस्ट बघितल्यात त्याचा यूज कसा करायचा आणि त्याच्या आधारे प्रॉब्लेम कसे सोडवायचे. आणि काही मागच्या प्रॉपर्टी वापरल्यात आपण. ट्रॅपेजियम, पॅरलल लाईनच्या करस्पॉन्डिंग अँगल किंवा अपोजिट अँगल, अल्टरनेट अँगल्स, त्याच्यात 9 स्टँडर्ड मधल्या प्रॉपर्टीज आपण इथे यूज केलाय. आपण इथं थांबू. एकच प्रॉपर्टी राहिली, थेरम, आणि मग हा चॅप्टर संपल. तो थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल नेक्स्ट पिरियड मध्ये बघू आणि मग प्रॉब्लेम सेट घेऊ. ओके, थँक्यू.